जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभरावजी. तुम्ही पाहताय खरं तेच आपलं जे चॅनल आहे त्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु हे माझ्या आता स्वतःचा आयडिया आहे. शिवाजी नानावर या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे. भीषण अपघात झालेला असताना समोरची जी गाडी पाहताय ही गाडी MH24 5530 या नंबरची गाडी समोरच्या गाडीला धडकल्यामुळं या ठिकाणी भीषण असा अपघात झाला. आपल्या हॉटेलच्या समोरच्या बाजूलाच हा अपघात झालेला आहे. आतमध्ये ठेव गाडी. तर आपण या ठिकाणी ज्यांना लागले त्यांना आपण त्वरित ॲम्ब्युलन्स बोलून दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्यांदा दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला सर्वांना हे दाखवतोय कशा तुम्ही रस्त्यावरती थांबू नका. तुम्ही हॉटेलकडे जा. रस्त्यावरती बॅगा सगळ्यांच्या काढू. बॅगा काढायला हेल्पर द्या. आतमध्ये बॅगा काढा. हेल्पर द्या. अशा पद्धतीने सगळी छोटी मुलं वगैरे गाडीत आतमध्ये एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न ह्याच्यासाठी केलाय की पाठ्याच्या वेळी अतिशय म्हणजे तीक्ष्णपणे गाडी चालवाव्यात. सर्व ड्रायव्हर बांधवांना माझी विनंती आहे. हा भीषण अपघात आहे. फारच मोठा असा अपघात झालेला आहे. तुम्ही पाहताय हे यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेलं आहे. खरं तेच मराठी न्यूज चॅनलच्या वतीने तुम्हाला पुढच्या अपडेट देण्यात येतील. आतमध्ये फक्त एका पॅसेंजरला लागलेला आहे. त्यांना त्वरित दवाखान्यात नेण्याची सोय या ठिकाणी आपण केली. उरळी कांचनपासून 9 किलोमीटर अंतरावरती आहे. गुरु नानक पंजाबी ढाब्याच्या शेजारी यवत पोलीस स्टेशनपासून 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरती हा अपघात झालेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सर्वांना जी पाहिजे ती मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. काय झालंय खाली? तर प्रवासी सर्व सुखरूप बाहेर काढलेले आहे. त्या बाजूचा दरवाजा काढलेला आहे. त्या बाजूचा दरवाजा देखील तोडून काढलेला आहे. तुम्हाला लागलंय का? जास्त लागलंय का? पलीकडे जायचंय का? त्यांना आपण उचलून घेऊ पलीकडे. जमल ना? ठीक आहे. पाणी आणायचंय तुम्हाला इकडनं? अशा पद्धतीने प्रत्येकाला या ठिकाणी मदत करण्याचा एक छोटासा प्रयत्न चालू आहे मित्रांनो माझा. तुम्ही देखील अशा पद्धतीने सर्वजण या ठिकाणी थांबलेले आहेत. सर्वांना मदत जे करता येईल तेवढे आपण करतोय आणि मदतीचा हात हा न सांगता पुढं करायचा. अतिशय भीषण असा अपघात या रस्त्यावरती झालेला आहे. पलीकडे घे. सिंगल लाईन आहे. टेम्पो आठव. अशा पद्धतीने आपण अजूनही सहकार्य करतो. ट्रॅफिक काढून देतोय. सर्व गोष्टी करतोय. समोरच्या बाजूला आपलं हॉटेल आहे. आपली सर्व टीम या ठिकाणी हॉटेलचा स्टाफसुद्धा मी कामाला लावलेला आहे मदत करण्यासाठी. आतमध्ये ठेवा. आतमध्ये. चला हा व्हिडिओ काढण्याचा टाईम नाही आहे परंतु एक दाखवण्याचा प्रयत्न म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. प्रवाशांची मदत करतोय. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, ज्या दुसऱ्या पाठीमागून लक्झरी बस येत होत्या त्या लक्झरी बसला थांबवलं आणि त्याच्यामध्ये ह्या गाडीतली सर्व जी लोकं होती ह्या गाडीतली सर्व लोकं आपण दुसऱ्या लक्झरी बसमध्ये पाठवल्यात. सर्व जे लक्झरी बसचे सर्व ड्रायव्हर आहेत त्या सर्व ड्रायव्हरांनी या ठिकाणी मदत केलेली आहे. प्रत्येकजण ही गाडी पाहून या ठिकाणी थांबला आणि प्रत्येक जणांनी या ठिकाणी सर्वांना मदत केलेली आहे. श्रीरामच्या जे ड्रायव्हर होते, श्रीरामच्या पाठीमागून येणाऱ्या ज्या गाड्या होत्या या सर्व गाड्या या ठिकाणी थांबल्या आणि ह्या गाडीतले जे पॅसेंजर आहेत त्या पॅसेंजर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने प्रत्येक लक्झरीमध्ये समोरच्या बाजूला पण गाड्या थांबलेल्या आहेत. प्रत्येक ड्रायव्हरने या ठिकाणी मदत केलेली आहे आणि ड्रायव्हर हा खऱ्या अर्थाने एक सैनिक असतो हे लक्षात ठेवा. सर्वांनी मदत करा. असेच कप्तर सर्वजण एकमेकाला सहाय्य करा. तुम्ही पाहताय खरं तेच मराठी न्यूज चॅनल आणि खरं तेच मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी शिवाजी नानावरे या ठिकाणी पूर्ण गाडीतली जेवढी लोकं होती तेवढी लोकं दुसऱ्या गाडीमध्ये बसून देण्याचा प्रयत्न केला. अशा गाड्या थांबवल्या गेल्या. नर्मदा ट्रॅव्हल्स असेल, श्रीराम ट्रॅव्हल्स असेल, या सर्व गाड्या निर्मल असेल पूर्णपणे थांबवल्या. गाडी पूर्ण रिकामी केली आणि सर्व लोकांना या ठिकाणाहून मगाचं दृश्य तुम्ही पाहत होता गाड्यात लोक होती. आता ती सर्व लोक आपण दुसऱ्या गाडीमध्ये त्यांची गाडी येते. सेपरेट गाडी बोलावली त्यांनी. तुमची गाडी येते ना ताई? बोला. त्यांची गाडी या ठिकाणी येत आहे.
स्पेशल गाडी बोलवलेली मदत नर्मदा ट्रॅव्हलचे हे जे ड्रायव्हर आहेत यांनी देखील या ठिकाणी सर्वात जास्त पहिली गाडी जर थांबली असेल तर यांची थांबली. त्याच्यानंतरनं माझ्या हॉटेलमध्ये जे ड्रायव्हरची गाडी लागलेली आहे त्या ड्रायव्हर लोकांनी सुद्धा या ठिकाणी येऊन मदत केली. त्यांनी हां ती खिडकी लावून टाका ना, ती खिडकी नका ठेवू. प्रत्येक ड्रायव्हरने या ठिकाणी आपल्या हॉटेलमध्ये जेवढे ड्रायव्हर थांबले होते त्या सर्वांना मी या ठिकाणी टीम उभा केली आणि कशा पद्धतीने ट्रॅफिक निघेल तिथं ऐका ना, तिथं काहीतरी झाडपाला टाकला पाहिजे, टाका खाली ते, त्याला काय करला. अशा पद्धतीने सर्वजण आम्ही प्रयत्न करत आहोत. ते पाईप द्या यांना, हां तिथं लावा म्हणजे दुसरी गाडी याला हे होणार नाही. हॉटेलमध्ये जेवढ्या गाड्या थांबल्या होत्या त्याच्यातले कमीत कमी 10 ते 15 ड्रायव्हर सर्वजण उठून या ठिकाणी आले की त्यांनी बघितलं की मी स्वतः या ठिकाणी काम करतोय. माझा हॉटेलचा स्टाफ देखील मी या ठिकाणी उभा केला आणि मदत करण्याचा जो छोटासा प्रयत्न केला. अशीच मदत भावांनो बहिणींनो तुम्ही देखील इतरांना करा. अशा पद्धतीने रस्ता देखील सुरळीत ट्रॅफिक करून दिलेला आहे. या बाजूला थोडंसं ट्रॅफिक आहे अजून, ते देखील आम्ही 10-15 मिनटात करत आहे. बरोबर 4:30 पावणे 5च्या दरम्यान हे सर्व काही घडलं आणि अतिशय भीषण झालं. ज्या पेशंटला लागलेला आहे त्यांना सुखरूप दवाखान्यात देखील पाठवलेला आहे. तो पेशंट आहे औसाच्या परिसरातला, औसा तिकडचा आहे, तर त्यांना देखील आपण पाठवलेलं. पेशंट व्यवस्थित आहे परंतु पायाला थोडासा मार लागला. सर्व काही सांगत नाही तर असू द्या. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे.